सद्गुरु दास तुकाजयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांजातिकरण ती चिरंजू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी आपोलिया ढाला प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला आपला हा अनादी कालापासूनचा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीमद भागवत कथा उपस्थित असलेले सर्व भाविक माता भगिनी तरुण मंडळी ग्रामस्थ भजनी मंडळी पंचकृषीतून येणारी सर्व परमार्थ प्रेमी मंडळी इथं सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध आणि महाराष्ट्रातील एक नामांकित गुणीजन गायक वादक एकाहुनी बळीने असा सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला थोरा मोठ्यांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला प्रतिवर्षाप्रमाणचा आपला हा स्तुत्य उपक्रम नामयज्ञ आणि त्याच नामयज्ञाची आजची ही 3ऱ्या क्रमांकाची सेवा आपणा सर्वांच्या वतीने ती माझ्यापर्यंत दिलेली ती का दिलेली कशा करता दिली ही आपणा सर्वांना कारण माग 4 वर्षापासून आपला तो अभंग चालू होता त्याच्यातली 2 चरण झाली होती आणि मला वाटतं मागच्या आपला जो सप्ताह झाला पण त्या दिवशी नेमकी जागराची कीर्तन सेवा असल्यामुळं सरपंचांचं बाकीचे सर्व तरुण मंडळाचं तेच मत होतं राहिलेला अभंग तो पूर्ण करा पण जागराचा कार्यक्रम होता संप्रदायाचा एक नियमदंड म्हणून म्हटलं मागणीपर अभंग घ्यावा लागेल ठीक आहे तुम्ही काही म्हणणार नाही पण एखादा संप्रदायाचा जाणकार असला तर तो म्हणू शकतो आज जागराचा दिवस महाराजांनी घे असं होऊ शकतं म्हणून त्या दिवशी घेतला नाही तो अभंग म्हणून आज पुन्हा त्या अभंगाची आल्यापासून मला वाटतं बऱ्याच जणांनी त्याच्याबद्दलच चर्चा केली म्हणून म्हटलं आज एकदा यांचा उदाहरण काढून टाकतो म्हणजे पुन्हा नाही विलंबन आलं तरी सर्व पार्श्वभूमी जवळजवळ तुम्हाला माहिती आहे म्हणजे 2 वर्ष ती 2 चरण ऐकलेली आणि शिवाजी महाराजांचाही मगा विषय झाला महाराज म्हणते एक बार त्यांचा इच्छा आहे तर हा ठीक आहे बुवा त्या दृष्टीने उच्चारलेला जो अभंग आहे तो श्री संत जनाबाई महाराज यांचा आहे जनाबाई या अभंगामध्ये देवाशी भांडते का भांडते आपणा सर्वांना जवळ का भांडते जनाबाई जवळजवळ तुम्हाला माहिती आहे ना का भांडण झालं भगवंताचं जनाबाई तसं जनाबाईचा अधिकारी भांडण्याचा का थोडी तोटक त्याची पार्श्वभूमिका सांगून मी पुढे जातो 4 युगामध्ये जनाबाईने भगवंताची केलेली भक्ती सेवा आहे आणि नामदेवरायची सेवा केली किती युगातली 4 युगातली भगवंताची केलेली भक्ती आणि नामदेवरायची केलेली सेवा आहे करत त्रेता द्वापार आणि कली 4 युगामध्ये पद्मिनी दासी मंथरा दासी कुब्जा दासी आणि दासी जनी अशी एकंदरीत अवतार किती घेतले जनाबाईंनी 4 अवतारामध्ये साधूची केलेली भगवंताची केलेली भक्ती आणि त्या सेवेचं ऋण देवावर होतं म्हणून त्या ऋणातून उतराई होण्याकरता भगवान वेळोवेळी जनाबाईला काम धंद्यामध्ये मदतही करत होते जनाबाई नामदेवराईच्या घरी दास्यकाम करत असल्यामुळं सगळी पडलेली कामं जनाबाई करायची वाक्य संपलं की थाप असावं म्हणजे ते स्वर कानावर राहतो म्हणजे स्वर फिर जाणार नाही जनाबाईने झाडलोट करावी भगवंताने तो केर भरून उकिरड्यावर टाकायचा म्हणजे भगवान वेळोवेळी कामाला मदत करत होते रोज जनाबाईला दळण दळावं लागायचं का नाही दळीन मी गली येई हो विठ्ठले हात लावी वहिली दळीन मी गली
जनाबाई दळण दळायची रोज पहाटे उठून. 14 माणसाला पुरेल एवढं दळण दळावं लागायचं. पण दळण दळू लागली तर दुसरं काही म्हणत नव्हती. वाट जार वाट सारा काही बघतो खेळ्याला, असली दळभद्री गाणी ती म्हणत नव्हती. सुंदर माझे जाते गे फिरते कौतुके ओव्या गाऊ, कौतुके तो ये रे बा विठ्ठला. अर्थात भगवंताचा धावा करायची. कान्हाई दळीन मी दली, तो स्वर भगवंताच्या कानावर गेल्याबरोबर भगवान धावतच यायचे. जनाबाईला दळण दळू लागायचे असा क्रम चालायचा. पण एके दिवशी संध्याकाळी नामदेवाईचं कीर्तन वाळवंटात झालं. भगवानही त्या कीर्तनला होते, जनाबाई होते. कीर्तन नसल्यामुळे पर्यायी झोपायला उशीर झाला. झोपायला उशीर झाला म्हणजे सकाळी उठायलाही. पण जनाबाई पहाटे 4 वाजता उठली. आता 14 माणसाला लागतंय 2 टाइम खायला. तेवढं रोज उठून नेमाप्रमाणे दळावंच लागायचं. जनाबाईने दळण घेतलं की स्वर लगेच लागला. कान्हाई, तो स्वर भगवंताच्या कानावर गेल्याबरोबर भगवान धावतच आले. आता भगवंताचा हात खुंट्याला लागला. वेळ कशाला होते ती काही 10ची मोटर आहे ना ती. लगेच दळण झालं. पण जनाबाईला सांगितलं भगवंताने, दोघांना म्हणतात जणे पहा पूर्वेला, उजळली आदश दिशा गगनाले शोभा. पूजेची वेळ झाली, मला गेलं पाहिजे. निघाले भगवान घाई गडबडी. पण चूक एक झाली. हिरे माणिक मोती पाचू याने जडवलेला भरजरी शेला विसरला तिथं. आणि जनाबाईची 17 ठिगडाची गोधडी खांद्यावर टाकली. भगवान आले. आल्याबरोबर विटेवर अटेक्शन उभा राहिले. पूजा करण्याकरता ज्यावेळेला पुजारी आले त्यावेळेला पाहिलं तर ती प्रसिद्धच गोधडी होती. कुणाची? तशी गोधडी त्या काळात दुसरं कोणी वापरे? प्रसिद्ध गोधडी जनाबाईची 17 ठिगडाची गोधडी. आणि पूजा करण्याकरता ज्या वेळेला पुजारी आले पाहिलं ते दृश्य की भगवंताच्या अंगावरचा हिरे माणिक मोती पाचू यांनी घडवलेला भरजरी शेला गेला कुठे? शोध करू लागली. शोध करीत करीत नामदेवराईच्या घरी आले. तिथं आल्यानंतर जनाबाई तिच्या कामामध्ये मग्न होती. पीठ भरायचंय, झाडलोट करायचंय, केर टाकायचंय, तिच्या कामामध्ये मग्न होती. तो हिरे माणिक मोती पाचू यांनी जडवलेला भरजरी शेला पडलेला होता तिथं. जगमोलाच्या किमतीचा आहे, पण तिचं लक्षही नव्हतं त्याच्याकडं. कुणाचं? का? त्याचं कारण सांगतो. तो किती किमतीचा आहे. हिरे माणिक मोती पाचू काय जडवलंय जनाबाईला त्याच्याशी काही घेणं देणं. कारण साधूच्या चित्ताचं सांगतोय लक्षण. समलोष्ट सम कांचन हा असं वर्णन केलं. साधूच्या चित्तामध्ये माती आणि सोनं याला सारखीच किंमत असते. साधूच्या म्हणतोय मी, बचा नाही. शोध करी ज्या वेळेला ही मंडळी तिथे आली तो पडलेला पाहिला. आणि मग काय? मग सुरुवातच केली बुवा. कुणावर? असा नेमच आहे बुवा. बाकीच्या सर्वसामान्य माणसांनी किती चुका केल्या, ते कसंही वागलं तरी कोणी काही म्हणत. पण एखाद्या पारमार्थिकाने वारकार्यातून जर एखादी चूक झालीच तर नास्तिक माणसं एवढं तोंड सुख घेतात. राम राम. तुम्हाला सोबत आहे का? तुम्ही काही लायसन काढले? आम्हाला करायची सोबत नाही. तुम्ही लायसन स्वतंत्र घेतलंय का वाईट करायचं? जनाबाई एवढं तोंड सुख घेऊ लागले. जनाबाईला म्हणू लागले देवाचे भक्त म्हणून घेता, देवाचं भजन करता आणि देवाच्या चोऱ्याही तुम्हीच करता. जनाबाईंनी विचारलं कसली चोरी? पितांबर शेला भरजरी तिथं. जनाबाईंनी सांगितलं मी चोरला नाही, देवाकडूनच विसरलाय. माझी गोधडी घेऊनही कोण गेलाय? आता पूजा करणाऱ्या पुजाऱ्याला काय माहित होतं भगवान रोज दळू लागायला येत होते. पूजा करणाऱ्याला भक्ताचा आणि देवाचा कोणता संबंध हे काय कळत असतो? काय कळत नसतो. पण आता रंगे हात पकडलं, जनाबाईला पकडलं, दोन्ही दंडाला दोरखंड बांधले, घेऊन आले मंदिरात. म्हटले काय आता शिक्षा? आता इथं काही कोणाच्या पुराव्याची गरज नाही. प्रत्यक्ष सापडलाय तिच्या जवळ. काय द्या म्हटले सुळावर. चंद्रभागेच्या तीरावर 20 फूट उंचीचा सूड रोवला आणि सुळा देण्याकरता जनाबाईला नेलं. तिथं गेल्यानंतर आता सुळा द्यायचंय म्हणून जनाबाईला विचारलं, जने काय शेवटची इच्छा आहे तुझी? सांग.
त्यावेळेला जनाबाईने सांगितलं माझी शेवटची एकच इच्छा आहे, जन्मजन्मांतरामध्ये मी ज्याचं भजन केलं, ज्याची भक्ती केली, ज्याची सेवा केली, तो भगवान परमात्मा एकदा डोळे भरून मला घवघवीत पाहू द्या. याच्यापेक्षा माझी दुसरी काही इच्छा नाही. पुन्हा मारेकरी तिथून दोरखंड लावून पुन्हा महाद्वारापदे पांडुरंगाच्या समोर आणून जनाबाईला उभं केलं. आणि त्यावेळेला जनाबाई बोलू लागली. कोणाशी? भगवंताशी. पांडुरंगा, सांग ना याच्यात माझा काय गुन्हा आहे? प्रत्येक वेळेला मला घर कामामध्ये मदत करायला तू येत होता, दळण लागण्याकरता भगवान तू आला. हिरे माणिक मोती पाचू याने दडवलेला भरजरी शेला विसरला तू, माझी गोदडी घेऊन गेला तू, आड आलाय माझ्यावर, सुळाव चालले मी, सांग याच्यात माझा काय गुन्हा आहे? पण भगवान काहीच बोलत. आता हे घडलंय कुणाकडून? सगळं घडलं कुणाकडून? देवाकडून. भगवान काहीच बोलत नाही, वर सुद्धा पाहत नाही. जनाबाई म्हणते, पांडुरंगा मी सुळावर चालले, मी मरणाला भेटी असं समजू नको. फिरताना ही आता पुल्या मर तरी भगवान काहीच बोलत नाही. हे जनाबाई अगोदर प्रेमाने विचारत होती, पण भगवान काहीच बोलत नाही. त्याचाच परिणाम, त्याच प्रेमाचं परिवसन भांडणात अर्थात वादात झालं. आणि मग जनाबाई देवाशी भांडू लागली. सांग पांडुरंगा, याच्यात माझा काहीच गुन्हा नसताना माझ्यावर आड आला, मी सुळावर चालले. अर्थात खऱ्या तुझ्या दरबारामध्ये खऱ्या भक्ताला न्याय मिळाला नाही. तू कसा आमच्या बाबतीत अन्यायाने वागतो सांगू तुला. कारण 4 युगामध्ये मी तुझ्या बरोबर अवतार धारण केला, त्याच्यामुळं 4ही युगातला तुझा 7-12 मला माहिती आहे. हे लक्षात ठेवा. जो बालपणीचा संगडी ना, लहानपणीचा आपण बरोबर होतो 10वी-12वी पर्यंत, आपण जरी मोठे झालो तर तो संगडी भेटला तर लोक मानते, पण तो मला माहित नाही, तो आपण दाखवलं बरोबर होतो असं असतं. तसं जनाबाई म्हणते, पांडुरंगा तुझा 4 युगातला 7-12 मला माहिती. हे माझ्याच बाबतीत घडलं असं नाही, ते प्रत्येक भक्ताच्या बाबतीत हे घडलं. आणि त्यावेळेला जनाबाई ज्या वेळेला मागच्या युगातले पुरावे सांगू लागली, त्यावेळेला या अभंगाची झालेली निर्मिती. मग या अभंगामध्ये पुराणातली कोणाकोणावर खरा अन्याय झाला त्याची उदाहरणं सांगितली. त्याची ही लिस्ट आहे, यादी. उदाहरण क्रमांक 1, पुण्यवंत पाताळ लोकी मेला. पहिलं उदाहरण सांगितलं राजा बळीचं. दुसरं उदाहरण सांगितलं दरिद्र भाग्यवंत केला. अर्थात हे उदाहरण दिलं कुणाचं? सुदामा. उदाहरण क्रमांक म्हणजे तेवढं तुम्ही चोरट्याचा बहुमान वाढविला. कोण? वाल्या. चौथं उदाहरण सांगितलं कीर्तिवर्णाचा अपमान केला. राजा नळ. नळराज दमयंती एक वस्त्र दोघा प्रती. म्हणून जनाबाई म्हणते तुझ्या दरबारामध्ये खरा न्याय राहिला नाही, धुंद झाला तुझा दरबार. उदाहरण सांगितलं. उदाहरण क्रमांक 5, वैरियासी झाली मोक्ष सिद्धी. जे जे भगवान तुझे वैरी होते, शिशुपाळ भक्त होता का वैरी?
पुतना भक्त का वैरी, पण त्यांना मोक्ष दिलाय कोणता? जो स्वतःच्या खऱ्या भक्ताला दिलाय देवाने. कोणता मोक्ष? 4 मोक्षापैकी सर्वश्रेष्ठ मोक्ष आहे सायुज्य मोक्ष. पुतण्याला कोणता दिला? ज्ञानोबाईंनी वर्णन केलं बुवा, तुला संकादिकाचे निमाने सायुज्य सौरसोती धला पुतणे, जी विषाचे निस्तन पाने मारू आली ऐशिया पराधीश शुपाळा, तू आपण पैठावती धला गोपाळा. अर्थात या सर्वांना मोक्ष दिलाय सायुज्य मोक्ष. हे उदाहरण सांगितलं. जनाबाई म्हणते सांग, जे तुला मारण्याकरता आले, जे तुझे शत्रू आहेत वैरी आहेत, त्यांना सायुज्य मोक्ष, आणि आमच्यासारखे भजन करणारे चालले कुठं? सुळावर धुंद झाला तुझा दरबार. उदाहरण क्रमांक, कुणाचं उदाहरण दिले? उडाला कपटी म्हणजे रावण. हा, कपटी आधी झाला महानिधी, सेवकाच्या ढुंगान मिळे चंदी. कोण? शुकाचार्य. ब्राह्मणाचे पोर एक 12 वर्ष कापत कापत हे नागवेची पडून गेले रे. शुकाचार्याला नव्हती काय लोंगटी सुद्धा, नागवेची पडून गेले रे. म्हणजे खरे सेवा करणारे खरे भक्त, की बाहेर या मायेचा वारा लागेल म्हणून आईच्या उदरात 12 वर्ष राहिले, त्यांना लंगोटी मिळाली नाही. तीही त्रिभुवनामध्ये लावालावी करणारा चाळक असलेला नारद, त्याची त्रिभुवनामध्ये किंमत. चाळकासी त्रैलोक्य भावे बंदी, म्हणून जनाबाई म्हणते तुझ्या दरबारात न्याय नाही. धुंद झाला तुझा दरबार, दरबारामध्ये खरा न्याय राहिला नाही. कसं अन्यायाने वागता भगवान सांगू तुम्हाला. उदाहरण क्रमांक, सातही नाही, 8ही नाही. चरणात 4 उदाहरणं सांगितली ना. हा, 8 उदाहरणं तुम्हाला सांगितली होती. किती वर्षात? 2 वर्षात. की फक्त तुटक सांगितलं, त्याची सगळी पार्श्वभूमिका प्रस्तावना सांगितली, फक्त तिथपर्यंत आणायचंय तुम्हाला म्हणून ते तुटक सांगितलं. एवढं आता जे सांगितलं ना ते पुरेपूर सांगायला गेलेत वर्ष. किती? हा, पण मी आता थोडक्यात सांगितलंय 10-5 मिनिटात. जनाबाई देवाशी भांडते. जनाबाई महाद्वारामध्ये देवाच्या समोर उभा आहे. देवाचं आणि जनाबाईचं चाललेलं आहे काय भांडण. 8 उदाहरणं सांगितलेली, 2 चरण संपलेली, 3ऱ्या चरणाला सुरुवात झाली. उदाहरण चाललंय की तो उदाहरण क्रमांक 9. पतिव्रता व्रथा गुंत होत्या जगात, त्यांचं तुम्ही यादीत नाव सुद्धा येऊ दिलं, पण तुम्हाला जे पटलं त्यांचं घेतलंय तुम्ही नाव. कशात? हा, 5 पतिव्रता सांगितलेल्या आहेत मुख्य देवाने. कोणत्या? सीता,
अहिल्या, तारा, द्रौपदी, मुख्य पतिव्रता मंडोदरी, या 5 आहेत. बघा, मग एवढ्याच 5 पतिव्रत्या होत्या काय जगात? एवढ्याच 5 होत्या का? त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ काही पतिव्रता होत्या. पण देवाच्या मनात यांना पतिव्रता बनवायचं. कुणाच्या? म्हणून त्यांचं यादीत नाव घेतलं. आणि भगवंताने जाहीर केलं, सकाळी उठून या 5 पतिव्रतेचं नाव घेतलं, पाप्यातला पापी असला तरी तो पुण्यवंत होतो. एवढं पावर आहे कशात? सकाळी उठल्याबरोबर या 5 पतिव्रतेचं नाव घेतलं तर पापाचं शालन होतं. बस आहे, देवाची इच्छा होती, केलं त्यांनी. पण मला सांगा, देवाची इच्छा आहे म्हणून त्या झाल्या काय? पतिव्रता. पण याच्या व्यतिरिक्त ज्यांचं पुराणात या यादीत 5 मध्ये नाव नाही, पण ते यांच्यापेक्षाही, पण देवाने नाही पुढे येऊन दिलं ना. इच्छा होती ना त्याची. मला सांगा, अनुसया महान पतिव्रता आहे, सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जिने ब्रह्मा विष्णू महेश यांना किती महिन्याचे? पण आता देव जरी झाला नारदच, कारण सगळ्या बरोबर चांगलं. तशी आपल्यातही काही माणसं असतात, आहेत नाही. एकदम गुंडाळगड्यातही त्यांचं जमतं, एकदम प्रामाणिकात जय हरी, किती चांगलं काम असू दे, पण त्यांनी काही एकदा येऊन काडी टाकली की भाडका होतो. नेमच येतो ढाला. पण नारदाने सांगितलं होतं ना त्यावेळेला, कोणाला? पार्वती, लक्ष्मी आणि त्या तिघीलाही सांगितलं. पण ते इकून तिकून आले की विचारायचे जगात काय चाललंय, काय कमी आली. नारदाला माहिती ना कुठं कोणतं औषध द्यायचं ते. नारदाने सांगितलं, आता सध्या या वेळेला गुढीपाडव्यापासून रोज जगामध्ये वाहवा चालली. कुणाची? म्हटले अनुसयाची. दिली काढी टाकून. म्हटलं कसं काय तिची? अहो, जगात तिच्यासारखी पतिव्रता नाही. आता लक्ष्मी, पार्वती, सावित्री त्यांना वाटलं आम्ही देवाचे आहे. कोण? आणि आमच्यापेक्षा कोण असू शकतं का? बरं, आमचे तिन्ही मालक म्हणजे सूत्रधारे, संवाद त्यांच्याच हातात आहे. निर्मिती, पालनपोषण, ब्रह्मदेवानी हे निर्माण केलं. सावित्रीने तर सांगितलं आमच्यापासूनच जगाची निर्मिती झाली आणि आमच्यापेक्षा कोण श्रेष्ठ असू शकतो? पण नारदाने सांगितलं तुम्ही किती नाही म्हटले तरी तुमच्यापेक्षा ती श्रेष्ठ आहे. माता ती आहे बुवा, आपल्यापेक्षा मोठेपणा सहन होत नाही. आणि तो स्त्रियत्व आहे गुण. आपल्यापेक्षा कोणाचं वर्चस्व, आपल्यापेक्षा जास्त डाग, आपल्यापेक्षा चांगली साडी, असं काही सवसत नाही. पण त्यांनाही ते तसं झालं ना. म्हटले मग काय करावं तिचं पातिव्रत्य नष्ट करण्याकरता? ते नारदाने सांगितलं सल्ला, आता मला काही दत्त जन्म नाही करायचा. पण कथा मुद्दा सांगून जातो. नारदाने सल्ला सांगितला, आता तिचं पातिव्रत्य घालवण्याकरता एकच पर्याय. तुम्ही संध्याकाळी तिघीला सांगितलं तुमचे पती घरी आले की एकच सांगा, अनुसयेकडे जा आणि विवस्त्र अवस्थेत तिला भोजन मागा, म्हणजे तिचं पातिव्रत्य. घरी आल्यावर तिघींनी मालकासमोर ते मांडलं ना. आता या तिन्ही देवाने विचार केला, आता पण आता नाविला झाला, नाही ऐकावं तो. निघाले ना तिघही आपापल्या वाहनावर बसून गेले. तिथं गेल्यानंतर अनुसयेच्या अगोदर अतिऋषीची भेट झाली. दर्शन घेतलं, सांगितलं कुठे अनुसया माता जावा. गेल्या, पण त्यांचं स्वागत केलं तिनेच. आणि तिथं गेल्यावर बघा काय मागितलं, विवस्त्र अवस्थेत आम्हाला पाहिजे. काय? आता ती महान पतिव्रता आहे. मग तिने सांगितलं ठीक आहे, भोजनच पाहिजे ना, तुमची तृप्ती झाली पाहिजे ना. मग कमंडलो मधलं पाणी घेतलं आणि तिघाच्या अंगावर
शिंपडल्याबरोबर झाले ना 2-2 महिन्याचे. आता 2-2 महिन्याचं जे बाळ आहे त्याच्या समोर आई कशी असली तरी काय अडचणी आईला. केले 6-7, 2-2, 3-3 महिन्याचे बाळ आणि घरामध्ये त्यांना स्तनपान केलं. कुणाला? म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण. हा, पण हे माघारी कुठे जाईल संध्याकाळी कार्यक्रम करू. 1 दिवस गेले, 2 दिवस, सप्ताह. त्यांना वाटतं रामनवमीचा कालाही झाला असेल तर ती वाट पाहत होते. बरोबर त्यावेळेला काही मोबाईलची व्यवस्था नव्हती. नारद 1-2 दिवसाला चक्कर मारायचं. काय भानगडे? नारदांनी सांगितलं आता निवांत येत तिथं. 8 दिवसांनी सांगितलं आता यायच्या स्थितीत नाही, छोटे छोटे बाळ करून ठेवले. म्हटले कसं काय? मग त्यावेळेला यांची जीर आली. आपले मालकच बाळ केले. म्हटले आता काय करायचं? याच्यात बराच काळ गेला. नारदांनी सांगितलं आता एकच पर्याय, तुम्ही जा आणि शरणागती पत्करा. कोणाची? पण कमीपणा वाटेल. आम्ही देवाच्या बायका, तिला शरण कसं काय? ती एका ऋषीची, एका साधूची पत्नी आणि आम्ही तिला शरण. नारदांनी सांगितलं मग असं करावं लागेल. मस्त जायचं. गेल्या शरण. आता ती महान पतिव्रत आहे. शरण आले या तिघी, त्यांचंही आदरात तिथे केलं आणि सांगितलं आमचे पती द्या. छोटे छोटे बाळानं तिने ठेवले समोर. क्या म्हटले आपापले ओळखून. आता ते ओळखत आहेत कुठं? बरं, दुसऱ्याच्याला हात लावा तर आपलं जाईल ना. दुसऱ्याच्या पतीला हात लावला पती म्हणून तर आपलं पातिव्रत्य नष्ट होत असतं असं शास्त्र आहे. हातही लावता येईना, ओळखही येईना. मग पूर्ण अभिमान गेला. आणि ज्या वेळेला पुन्हा शरणागती पत्करली त्यावेळेला ती महान पतिव्रता होती. पुन्हा कमंडलूतलं पाणी झाले. पुन्हा जैसे थे. आणि मग या देवाच्या पत्न्या होत्या, पण त्यांना कळालं की सामान्य पतिव्रता नाही आणि पतिव्रतेची देवावर सुद्धा असते. काय? तुका म्हणे पतिव्रता देवावर सत्ता असते. कोणाची? खऱ्या पतिव्रतेची. पुन्हा पूर्ववत गेले आणि ते तिन्ही देव पुन्हा प्रसन्न झाले अनुसये मातेवर. माते 6 महिने तुझं जे आम्हाला सानिध्य प्राप्त झालं, तुझ्या सानिध्यात कसा 6 महिन्याचा काल गेला माते समजलं नाही. पण तू 6 महिने आम्हाला बाळ म्हणून सांभाळलंय, आम्हाला स्तनपान केलंय, म्हणजे तू खरी आमची माता आहे. काय इच्छा आहे तुझी माग आम्ही देण्याकरता. यावेळेला अनुसयेलाही मी तिन्ही देव एकत्र होते. किती दिवस? 6 महिने. तिलाही लढा लागला होता. मग त्यावेळेला अनुसयेने आपलं मत व्यक्त केलं की तुम्ही तिघांनी मिळून एकत्र अवतार धारण करावा आणि माझ्याजवळ राहावं अशी इच्छा व्यक्त केल्याबरोबर आता आपण दत्त जन्माची कथा ऐकतो. रात्रीची अनुसया गरोदर असं प्रमाणे ना. मग झाले का दत्त भगवान? धरी अवतार विश्वतारावया धरी अवतार. रात्रीची अनुसया गरोदर असं प्रमाण आहे. पण नाथ महाराजाचं दुसरं एक प्रमाण असे, ज्या वेळेला अनुसये मातेने ही इच्छा व्यक्त केली तुम्ही तिघांचा मिळून एकत्र अवतार असावा आणि तू माझ्याजवळ, असं म्हटल्यानंतर तिन्ही देवांची मिळून एकच मूर्ती तयार झाली. त्याचं प्रमाण असे, त्रयदेवांची मूर्ती
करकमळी झाली शीघ्रगती. तिन्ही देवांची एकत्र मूर्ती तयार झाली आणि अनुसय मातेच्या हातावर शीघ्रता तयार झाली. म्हणून तेव्हापासून दत्तात्रयाचे मायबाप समजतात कोण? आत्री आणि अनुसया. मला पुढची कथा सांगायची नाही, माझा मुद्दा असा आहे की ज्या अनुसयेत देवावर सुद्धा जिची सत्ता होती ती पतिव्रता नव्हती का? होती का? का नव्हती? होती. पण या यादी देवाने तिचं सुद्धा नाव येऊ दिलं नाही. मला सांगा, लक्ष्मणाची पत्नी कोण? सामान्य नाही, महान पतिव्रता आहे. भगवान परशुरामचंद्र वनवासात असताना युद्धामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली. कथाभाग ज्ञाते सुषण वैद्याला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं वेळ फार कमी, औषध इथल्या जवळ मेडिकल मध्ये भेटत नाही. मग डोंगरावर, कोणत्या? द्रोणागिरी पर्वतावर येते आणि ते सुद्धा सूर्य उदयाच्या आत आणलं तरच व्यवस्था आहे. मग आता कोणाला पाठवायचो? तर साधन काय? साधन होतं ना. मनोजवम मारुत तुल्य वेगम. मारुतरायाला सांगितलं आपल्याशिवाय आता ते काम ठीक आहे, आज्ञा फक्त प्रमाण. रामप्रभूच्या नामाचा घोष केला, उड्डाण केलं, तिथं गेली. पण ती वल्ली जिथं होती ना, रावणाची इतकी किमिया वेगळी होती बा. तिथं सुद्धा काळनिमीला पाठवलं होतं अगोदर. कुठं? द्रोणागिरीवर. कारण सुषेण मैदानी सांगितलं होतं रात्रीचं गेलं ती जी वनस्पती की जिच्यामुळं लक्ष्मण उठेल ती फक्त अशी काजव्यासारखी चम चम काय होती ती? हा. पण रावणाने काळनिमीला तिथं पाठवलं होतं आणि ती व्यवस्था बंद केली. कोणती? हा. म्हणून मला वाटतं त्या संबंधाने एक मूवी आलेली आहे. ज्ञानोबाईंनी म्हटलं एक ठिकाणी, तुझे कपट जाणू किती, तू तो कपटाचीच मूर्ती, असं म्हटलंय रावणाला. विठाला काय करावं? तिथं विचारायला कोणी नाही. ती वस्तू कोणती, कशी, वनस्पती काय? रात्र होत चालली, काहीच विचार केला नाही मारुतरायांनी. उचलला काय? द्रोणागिरी आणि निघाले. आकाश मार्गाने रामप्रभूच्या नामाचा घोष करीत निघाले. पण जिथं रामप्रभू वनवासात गेल्यानंतर जिथं पादुका ठेवून राज्याच्या गादीची सेवा जिथून करत होता कोण? भरत. तिथं सगळे होते त्या परिवार. आणि भरताने विचार केला आकाश मार्गाने हा बलाढ्य कोणीतरी राक्षस हा पर्वत घेऊन चाललाय, ज्या दिशेने चाललाय त्या दिशेला माझे भगवान आहे, हा निश्चित जाऊन तो पर्वत त्यांच्यावर टाकील. म्हणून भरताने लगेच भात्यातून काढला, आकाश मार्गाने सोडला. ऐका, ज्यांच्यावर सोडलाय ते राम भक्त आहे आणि जो सोडलेला बाण आहे तो कोणता आहे? राम. शेवटी आज्ञा म्हणून, पण ज्यांच्यावर सोडलाय ते राम भक्त आहेत ना, फक्त जाऊन अंगठ्याला स्पर्श केलाय त्या बाणाने, बाकी काय केलं? अंगठ्याला स्पर्श झाला. मारुतराय खाली उतरले घेऊन. काय एवढं मोठं शरीर, आणि त्यावेळेला कोण काय? पर खाली उतरले तर मुखात रामनामाचा जप आहे ना, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. लक्षात आलं भरताच्या की हा नामघोष करणारा कोणीतरी वानर आहे, म्हणजे हा निश्चित राक्षस. राक्षस कधी नामस्मरण करत, राक्षस कधी नामस्मरण करत असतात, आणि जे नामस्मरण करत असतात ते राक्षस हा विठाला. सांगितलं मी एक रामप्रभूचा सेवक आहे, दास आहे मी त्यांचा. हा पर्वत घेऊन कुठं?
त्यावेळेला सगळा इतिहास सांगितला. युद्ध चाललेलं आहे, युद्धामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली, वेळ फार कमी आहे. सुषेण वैद्याने सांगितलं की वल्ली घेऊन आल्याशिवाय उठणार नाही. आणि हे सगळं शेम कुशल सांगितलं, सगळ्यांना बरं वाटलं. पण मारुतराय थोडी घाई करू लागली. कशाची? जायची. बाकीचे बोलतायत तरी ते निघण्याची घाई करतात. का? मारुतरायाने सांगितलं सूर्योदयाच्या आत जर ही वल्ली तिथं नाही पोहोच झाली तर लक्ष्मण उठणार आहे का? आणि त्याच वेळेला तिथंच दाराला दरवाजाला हात लावून उभा होती. ती कोण? उर्मिला. किती वर्ष होती हो? 14 वर्ष. बघा, तिला पतिव्रता म्हणतात. किती वर्ष? 14. ज्या वेळेला रामप्रभू वनवासाला निघाले आणि लक्ष्मण ज्या वेळेला बाहेर पडले घरातून, त्यावेळेला तिने सांगितलं भात तयार झालाय, थोडा खाऊन जा. लक्ष्मणाने सांगितलं थांब, आलो परत. आणि जे लक्ष्मण गेले ते तसंच प्रभू बरोबर निघून गेलो. अर्थात 14 वर्षाची वाट पाहत होती दरवाजाला हात लावून. कोण? तोपर्यंत अन्न सुद्धा घेतलं. तिला म्हणतात काय? हा, मालक दिवसभर तिकडे उपवाशी जरी मेला तरी जी 2 टाइम खाती ती पतिव्रता होत नसते. आलं का ध्यानात? नांदून पतिव्रता होईना. जी नांदतच नाही ती म्हणते मी होईन का पतिव्रता? ह्या बापान ठेवलं होय त्यावेळेला मारुतरायला सांगितलं, मारुतराय चिंता करू नका. ही उर्मिला जोपर्यंत दरवाजाला हात लावून उभा आहे तोपर्यंत सूर्याची माय आली नाही उभवायला. एवढी पावर होती हो. जोपर्यंत मी उभा आहे तुम्हाला भीती आहे ना कोणती? सूर्य उदय झाला तर लक्ष्मण वाचणार नाही, एवढी भीती आहे ना. त्याची माय नाही व्याली उभवायला. मी जोपर्यंत उभा आहे. तिला पतिव्रता म्हणतात. पण तिचं पुढं नाव आलंय का? नाव पुढं तिचं देवाची इच्छा नव्हती. यांना यादीत आपल्या पॅनल मध्ये घ्यायचंच नाही घेतलं. पुढाला सावित्री जिने आपल्या पतीचे प्राण परत आणले. सावित्री, हा तेच आता नाही सांगत, पतिव्रता आहे. उर्मिला, अनुसया महान पतिव्रता आहे. तशी शेकडोची यादी, पण उल्लेख नाही त्यांचा. देवाने उल्लेख केलाय कोणाचा? किती? कोणत्या? आता तुम्ही क्रमवार सांगा. अहिल्या पहिली. कोणाची? अहिल्या. कोणाची पत्नी? गौतमाची. शिळा का झाली? बोला. पतिव्रता आहे. शिळा का झाली? कशामुळं? लांबच दुख नाही. अर्थात ती जगात सुंदर आहे. कोण? अहिल्यासारखी या मृत्यू लोकात दुसरी कोणी सुंदर नव्हती. उपवर झाली. विवाह करायचा आहे पण कोणाशी? त्यावेळेला तिने पण मांडला, जो या पृथ्वीला प्रदक्षिणा करील त्याच्याच गळ्यात न थांबता पृथ्वी प्रदक्षिणा करील त्याच्या गळ्यात मी घालणार आहे. ती एवढी अप्रतिम सुंदर होती बुवा. तिच्या एवढं सौंदर्य कोणालाच? अहो सगळे देव ती मिळवायसाठी आपापले वाहन घेऊन इंद्र चंद्राधिक ब्रह्मादिक सगळे देव आपापले वाहन घेऊन प्रदक्षिणेला. मग कोण कोणाच्या पुढं काढतंय तर कोण कोणाच्या, कोणी बायपास तर कोणी मधून. तर प्रदक्षिणा करायची कोणती? सगळ्यांनी आपापले. आणि इंद्राला वाटत होतं माझं वाहन सगळ्यात जरा. इंद्राचं वाहन काय? मी तो सगळ्याच्या लवकर येईल, त्यालाच अपेक्षा होती जास्त. निघाले आपापले.
आता गौतम ऋषीकडे काय बिचारे असंच गंगेवरून स्नान करून आलं तर नित्यनेम करून थांबलो होतो इथं चाललो होतो कोणाला काय चाललंय काय काय म्हटले असा असा पण आहे अहिल्याचा जो पृथ्वी प्रदक्षिणा करी त्याच्यात गळ्यात ती ते बुद्धिवान विद्वान होत ते त्याच वेळेला एक काळी कपिली गाय व्यायला लागली पण काळी कपिली म्हणजे पूर्ण काळ पाहिजे बरं तिचं शिंग नख्या खुरं ओठ जीभ सुद्धा आणि शरीराचा पूर्ण भाग लागतो कसा तिलाच काळी कपिली गाय म्हणतात ती गाय व्यायला लागलेली वासराचं फक्त तोंड आणि 2 पाय पुढचे आलेले बाहेर पण गौतम ऋषीला शास्त्र माहित होतं लगेच गेलं ते गंगेवर स्नान केलं लगेच घातली त्यांना माहित होतं काळ्या कपिली गायीला व्यायला लागल्यानंतर जर प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेच पुण्य प्राप्त होतं हे शास्त्र माहित होतं ते एका पुढे एक वाहन पळत प्रदक्षिणा नाही महाराष्ट्रापुरती नाही प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणा आहे वाहनही एवढे पळवले सगळं झालं तोपर्यंत गौतम ऋषींनी तिथली तिथं प्रदक्षिणा केली आणि सांगितलं हे असं आहे का कायदा आहे लगेच घातली माळ कोणाला अहिल्याने गौतम ऋषीला माळ घातली विधी झाला जेवण सुद्धा सगळ्यांचे झाले आता वाट लावायची कोण त्यावेळेला हे ज्यांचे फास्ट वाहन पळत होते ते कधीच कोणाचा कापला नाही कोणाला निमित्ताने रात्रीचा आला त्याच्यात ते 2 साथीदार करून घेतले कोण इंद्र चंद्र आणि आता त्यांनी अशा भानगडीत पडाय नको लोक रोज आपल्याला म्हणून ज्यांच्या लोक पाया पडतात त्यांनी तरी नीट काशी करावा ना लवकरच चंद्रही वर आला गौतम ऋषी पहाटे 4ला जायचे स्नानाला बरं पहाटे 4ला पूर्वीचे कोंबडे भाग द्यायचे पण हे डुप्लिकेट कोंबडा असल्यामुळं 2लाच भाग दिला गौतम ऋषी उठले बिचारे गेले गंगेवर स्नानाला तिथं गेल्यानंतर त्यावेळेला गंगेतही प्रवेश करू नये ब्रह्मी मुहूर्तावर स्नान करावा गंगेत सुद्धा कधी शिरू नाही स्पर्श केल्याबरोबर गंगेने शाप दिला परत आले आणि तोपर्यंत हे वेश पालटलं नाही आणि कुणी इंद्राणी ते पुढचा कथाभाग सांगत नाही परत आले तर हा होता मला सांगा म्हणून तिला ठीक आहे रामप्रभूच्या रजगणाने चरण स्पर्शाने ती पुन्हा पूर्ववत झाली पण बट्टा लागलायच ना का नाही ठीक आहे मी म्हणतो तिचा दोष नसेल त्यांनी डुप्लिकेट पतीचं होईना रूप घेतलंय पण तरी देवाची इच्छा होती तिला बनवायची काय बरोबर पण मी अगोदर 3 सांगितले त्यांचं नाव आलं अहिल्या चला दुसरी कोण द्रौपदी एकाची पतिव्रता का 5ची कसे द्रौपदीला पती किती आणि तरी तिचं पतिव्रतेच्या यादीत का इच्छा आहे देवाची 3री पतिव्रता आहे कोण सीता अहिल्या तारा सीता पत्नी कोणाची नीली कुणी बरं 1-2 दिवस नाही पण देवाची इच्छा आहे बनवली काय पतिव्रता 4थी सीता अहिल्या तारा सीता सांगितली आता सीता तारा कुणाची पत्नी वालीची वालीची नीली कुणी तारा सुग्रीवाची का वालीची वाली कुणाची वालीची सुग्रीवाला दिली सुग्रीवाला दिली आणि सगळे बाबा आहेत ना मारलं का त्याला का मारलं त्याला बरं तसं ऐकत नाही ना तू
पण रीत आहे बाई, बायकोही घेऊन चाललाय, पण त्याच्याबरोबर काय करावं तर ऐकतही नाही. पण तो रामप्रभूच्या पॅनलला होता ना, कोण सुग्रीव, रामप्रभूने सांगितलं काय नाही, ओळखू यावं म्हणून सारखे होते ना दोघं, म्हणून स्वतःची माळ टाकली होती गळ्यात त्याच्या, आणि झाडाच्या आडून हाणला त्याला बाण आणि काटा काढला त्याचा कुणाचा. हा, पण तो म्हटला रामप्रभूला विचारू लागला, म्हटला तुमचा याच्यात काय संबंध, आणि झाडाच्या आडून बाण न हाणणं हा क्षत्रियाचा धर्म, क्षत्रियाने समोर वार करायचा असतो पाठीमागूनच, हे तुमचं शास्त्रबाह्य कर्म आहे. मग त्यावेळेला रामप्रभूने सांगितलं तू करतोय ते चांगलं आहे का. रामप्रभूने त्याला शास्त्र सांगितलं नीट ऐक, मोठ्या भावाची पत्नी असेल तर ती आई समान असते. कोणा समान, नीट ऐका तुम्हालाही सांगतो, आपल्यापेक्षा मोठ्या भावाची पत्नी असेल तर ती आई समान. बरोबर बाई म्हणते सांगणार देवा हा तुझ्या दरबारामध्ये न्याय का. धुंद झाला तुझा दरबार, तुमच्या दरबारामध्ये खरा न्याय राहिला नाही. कसं अन्यायाने वागता तुम्ही सांगू तुम्हाला. उदाहरण क्रमांक, वेशागणिकाती सत्य लोकांनी, आयुष्यभर पाप कर्मलीने केलं. गणिका ही कोण आहे, गणिका ही वेश्या आहे, आयुष्यभर वेश्या व्यवसाय केला म्हणजे पापाला काही कमी नाही. आयुष्यभर पाप कर्म केलं, शेवटच्या क्षणात आहे गावाच्या बाहेर झोपडं बांधून राहते. कोण, गणिका ती वेश्या. पण तिने पाळलेला एक पोपट होता पिंजऱ्यात. बरं तिथं येणारे पुष्कळ होते ना. माझा राघोबा, माझा राघोबा, माझा राघोबा, सारखा त्याचा धावा करत होती. कसं होईल माझ्या राघोबाचं, मी गेल्यानंतर त्याला कोण पाहिल, कोण सांभाळ करील. माझा राघोबा, सारखा नाव, सारखा धावा कोणाचा. आणि ऐका, भगवंताच्या अनंत नामापैकी एक नाव येते देवाचं. कोणतं, राघव हे भगवंताच्या अनंत नामापैकी एक नाव आहे. भगवंताने विचार केला असा माझा कोणता भक्त आहे की अंत समयाच्या काळाला अहो रात्र माझंच नाव घेतो. बघा करंट कसा पुढाल ती पुढा. आणि जो अंत समयाला नाव घेतो ना, अंतकाळी ज्याच्या मनाने तुका म्हणे सुखा पार नाही. भगवंताने विचार केला असा माझा कोणता भक्त आहे की अंत समयाच्या काळाला सारखा माझा धावा करतोय. आता ती कोणाला उद्देशून धावा करत होती. भगवंताला काय वाटलं, काहीच विचार नाही केला मागचा पुढचा, 7-12 बघितलं नाही, रेकॉर्डिंग ऐकलं नाही, काहीच नाही, लगेच पाठवून दिलं. काय, ती लागी विमान पाठविले. महाराज वर्णन करतात, ती लागी विमान पाठविले. कोणाला, आणि विमानात घेऊन गेले कोणाला,
वेश्या जनाबाई म्हणजे सांग पांडुरंगा हा न्याय का तुझ्या दरबारात आम्ही अहोरात्र भजन केलंय आम्ही चाललोय आणि जिने आयुष्यभर पाप केलं पण शेवटच्या क्षणात घेतलंय तुझं तिला विमान ती लागी विमान पाठविले वेश्या गणिकाती आणि आम्ही अहोरात्र भजन करणारे आम्ही तिकडे चाललोय म्हणजे तुझ्या दरबारात खरा न्याय धुंद झाला तुझा दरबारामध्ये खरा न्याय झालेला नाही देवा कसं अन्यायाने वागता सांगू तुम्हाला हे आमच्या बाबतीत घडलं असं नाही तुम्ही तुमच्या कुळालाही याच्यात उदाहरण क्रमांक कळी स्वकुळाला मिळाली यादवरंगा ही गोष्ट बरी नाही केली तुमचं यादवाचं कुळ आहे ते सुद्धा द्वापायुगात नाचाच कोण मुलगा पण ही चित्रच नाही सगळ्यात मोठ्या माणसाची मुलं चांगली असतात असं नाही मोठ्याचं लेकरू काही मोठ्याचे लेकर फार विचित्री असतात पण बोलायचं कसं आणि त्याला त्याचे जोडीदार काय वारकरी होते काय ते त्याच्यापेक्षा बिलिंदर होते साडी नेसलं ते काय नेसलं चिरकुट गुंडळे गरोदरपणाचं सोंग घेतलं आणि तिथं ऋषी साम मुलगा आहे त्याला साडी नेसवली चिरकुट गुंडळे गरोदरपणाचं सोंग घेतलं म्हटले महाराज काय होईल सांगा त्यांच्या लक्षात आलं त्यांनी सांगितलं मुसळ होईल लागले हे असायला मुसळ कसं काय होईल तिथं पोरगे आम्ही तर चिंध्या गुंडळल्या आणि तेवढं म्हणून नाही थांबले त्याच मुसळाने तुमच्या पूर्ण कुळाचा नाश होईल शाप दिला घरी आले सोडली ना साडी ते चिंध्या गुंडाळलेल्या सोडल्या तर खाली एक पडलं काय पहिला असायचं मुसळ आपल्या जुन्या म्हाताऱ्या साडी वगैरे काही कांडायचे ते मग थोडासा आता म्हणते काय कर म्हणून त्याचं चूर्ण केलं बारीक पण ते लोखंडाचं होतं ना चूर्ण केलं आणि समुद्रात फेकून दिलं आता म्हटले काय अडचण मुसळत राहिलं लाटा उसळू लागल्या आणि ते चूर्ण टाकलेलं होतं ना तेच लाटा उसळत 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 ते प्रभास तीर्थावर येऊन थांबलं चूर्ण आणि त्याचे तयार झाले काय लावाळे तयार झाले जे नदीत असतात ना लावाळे त्याचे तयार झाले त्याच्यातच एक मोठा तुकडा राहिला होता तो एका माशाने गिळला तोच मासा पुढं कोळ्याने पकडला मासा त्याच्यात तो तुकडा निघाला कशाचा नियम असा आहे माशाच्या पोटामध्ये जर लोहाचा तुकडा सापडला आणि त्याच तुकड्याचं बाणाचं पुढचं जे टोक असतं ना ते जर त्या तुकड्याचं बनवलं ना तर त्या बाणाने एकदम अचूक दान साधल्या जातं असं शास्त्र आहे आणि त्याच तुकड्याचं जे टोक बनवलं बाणाला त्याच बाणाने कुणी वालीने पुढच्या अवतारात तोच व्याध म्हणजे भिल्ल झाला आणि त्याच्याच बाणाचा भगवान कृष्णाच्या अंगठ्याला स्पर्श झाला बाण लागला आणि अवतार काळी तिथं संपलं त्या तुकड्याबद्दल सांगतोय आणि जे चूर्ण टाकल होतं त्याचे जे लवाडे तयार झाले होते ना हे यादवाचं कुळ सगळं उन्मत्त झालं सगळ्यांनी थोडी थोडी लावली आणि त्यांच्यात सुरू झाली मग म्हटलं इथं नको माणसा चला तिकडे गेल्या हो या बरं तिकडे या म्हटलं ते निघाले मग प्रभास तीर्थावर गेले तिथंच मारामारी सुरू झाली हाणायला जवळ काहीच नव्हतं म्हणून जे ते जायचं समुद्राच्या कडाला लवाडीनेच मारामारी झाली पूर्ण यादवाच्या कुळाचा नाश झाला पूर्ण कुळाचा काय झाला मग कोणामुळे झालाय हो दुसऱ्यामुळे झालाय का कळी स्वकुळाला वियली जनाबाई म्हणते तू यादवाचाच ना यादवरंगा ही गोष्ट बरी नाही केली तुझ्या कुळालाही तू ठेवलं
तर आमच्या सारख्याचा पुढे विचार धुंद झाला तुझा दरबार तुझ्या दरबारामध्ये देवा खरा न्याय राहिला नाही. तू अन्यायाने कसा वागतो सांगू तुला. उदाहरण क्रमांक 12 सत्ववानता बहु केला छळ. सत्ववानता बहु केला खरे जे आतापर्यंत या विश्वात सत्ववान झाले अर्थात त्यांना तरी काही न्याय मिळालाय आतापर्यंत. अनेक होऊन गेले आतापर्यंत सत्ववान. हरिचंद्र राजा तारामती सत्ववान होते का नव्हते. हा का डुप्लिकेट होते. हा अहो ज्याने स्वप्नात दिलत ते जागृती पूर्ण केलंय नाही का कोणी. आपण म्हणतो स्वप्नात म्हणलो असेल भाऊ मी ते काय खरं असतं काय जमणार नाही. आपण जागृती देऊ म्हटलं तर स्वप्नात म्हणणार नाही. हा अरे ज्याने स्वप्नात दान दिलं होतं ते जागृतीमध्ये खरं केलं. पण काय अवस्था झाली पुढं कथा बघा आपण नेहमी ऐकतो. हा हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी भरावं लागलं. राजा असताना स्वप्नात दान दिलं जागृतीत सगळं खरं केलं अर्थात ते दिलं. एवढी अवस्था झाली एवढा सत्ववान असलेला राजा हरिचंद्र पण त्याला पाणी भरावं लागलं. पुढं सवामनात विकावं लागलं. काय सोपी गोष्ट आहे तो. मुलगा कथा भाग आपणा सर्वांना ज्ञात ते सांग पांडुरंगा. एवढा सत्ववान असलेला राजा हरिचंद्र पण त्याची अवस्था काय केली तू. म्हणून जनाबाई म्हणते तुझ्याकडे खरा न्याय भंग झाला तुझा दरबार. तुझ्या दरबारामध्ये देवा खरा न्याय राहिला. तू अन्यायाने कसा वागतो सांगू तुला. उदाहरण क्रमांक बरोबर आहे 13. तुढाला कीर्तिवान ते मारियेले कीर्तिवान पण त्याचं मारलं तू काय. कोण आहे कीर्तिवान. बाळ मारलं ना. श्रियाळ चांगुणा शिबी राजा वेगळा. श्रियाळ आणि चांगुणा कीर्ती होती जगामध्ये त्यांची. पण देवाची इच्छा मनात आल्यानंतर आले देवाजीच्या
असेल ते तो करू शकतो. वेश पालटला, रूप धारण केलं. कोणाचं? संन्यासाचं रूप धारण केलं. भगवे कपडे. ओम भिक्षां देहि अल्लक निरंजन. आले भिक्षा मागत. कोणाच्या दारात? माता सांगून पतिव्रत आहे. हा दारात आलेला अतिथी विनमुख गेला ही पवित्र भावना होती ना. आणि आपल्या दारात आलेला कोणी आपण तो संसारिक बुवा जो ग्रस्ती माणूस संन्यासाच्या ब्रह्मचार्याच्या आश्रमातून तसा जरी उपोषी गेला तरी त्याला दोष. पण आपण ग्रस्ती आहेत ना, आपल्या दारात आलेला अतिथी त्याला एक तांभर द्यावा काय आणि 2 घास अन्न द्यावं. किमान काही का होईना पण आपल्या दारात त्यांनी घ्यावं. जर तसाच तो आपल्या दारातून विनमुख गेला तर आपण जे जमा केलेला संचय ना कशाचा? पुण्याचा, ते पुण्य त्याच्या मागे निघून जात असतं. विनमुख गेली अतिथी ने सर्व सुकृताची संपत्ती असं वर्णन केलं. आपलं पुण्य त्याच्या बरोबर घेऊन जात असतं. आता तो ओम भिक्षां देहि संन्यासी दिसतोय. भगवे वस्त्र परिधारण केलेले. आल्यानंतर ती माता आली ना भिक्षा घेऊन. पोरांना भिक्षा धान्य घेऊन आली. परत जुळी बघला. त्या संन्याशाने सांगितलं धान्य घेत नाही मी. मग काय घेता? पैसे देऊ का? पैसे नाही घेत. सूर्य मग ध्यानाला आलेला आहे. आता माझी भुकेची वेळ आहे, मला भोजन हवंय. त्यात सांगुणा मातेने सांगितलं बसा स्वामी थोडस आता स्वयंपाक करते. स्वयंपाक तयार केला तिने. ताट वाढलं आणि ज्या वेळेला पुन्हा बोलवलं चला स्वामी बसा स्वयंपाक. काय भोजन बनवलं? तिने सांगितलं काय काय बनवलं ते. तो म्हटलं हे अन्न मी खात मग मला लागतो. तिला थोडी शंका आली होती की संन्यासी कपडे बी भगवे आणि मांस मागतो. थोडी शंका आली पण जमल का? नाही तर मी चाललो. आता तिची एकच धारणा होती की आपल्या दारात आलेला अतिथी परत गेला नाही. थांबवलं, विनंती केली. सांगितलं ठीक आहे नका हे भोजन करू, मी कुणाला तरी पाठवते येऊन. आणतात ना इकडे नसते का? जरी नसला माळ तरी आपण भाऊच्या बाबाच्या कुळातले ना तरी पुढे तिने सांगितलं मी घेऊन येते आता कुणाला तरी पाठवते. पण विनमुख कसं जाऊ? एवढं ते गप बसलं नाही ते दाढीवालं. तो म्हटला मी पशु पक्ष्याचा मांस खात, नर मांस लागतं मला. नर मांस हे तर जमीन आसमानाचं आमचं झालं. संन्यासी आणि पुन्हा मांस मागतोय. कोणाचं होतंय का तुमच्या शक्य नाही तर मी तुला तर वाटायचं आपलं सत्व घेऊन जाईल. आता नर मांस सांगितलं ठीक आहे माझं चालू का? नाही म्हटलं का? ज्याचा झालंच नाही विवाह त्याचं लागतं मला. मी संन्यासी, तुम्ही संसारिक आहे, तुमचं दोघांचं पती पत्नीचं चालत नाही मला. मग काय करावं आता? होतही शक्य का? महाराज थांबा, विनंती करते काहीतरी. मुलं बाळ आहे ना म्हटली एकच आहे. 12 वर्षांनी झालाय हो. काय नाव आहे त्याचं? शिर्या बाळ. त्याचं चालेल. कोणती आई? कोणती आई की स्वतःच्या मुलाचं
मांस खायला घाली. पण पाहते सांगितलं मालकाला, आता विलास हा हे आपल्या दारातून हा एवढा मोठा साधू विनमुख जाणं बरं नाही. कापलं ना ते कोण शिजवलं काय अंतकरण असेल तयार झालं ते. सांगितलं स्वामी चला. पण तिच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहिल्यानंतर त्या संन्याशाने सांगितलं, मी अशा दुःखात भोजन करत, अशा दुःखात अवस्थेमध्ये तुमचं अन्नग्रहण करणार नाही. शेवटी नाविला झाला. तेवढ्या स्वतःच बाळे होते, पोटचं लेकरू, तेवढ्या सुद्धा तिने सावरलं. पुन्हा विनंती केली, स्वामी जेव्हा सांगितलं मी एकटा येऊ शकत नाही, माझ्या पंक्तीला घरचा एक यजमान व्हायचा. आता कोण आहे घरचा? बापाने खायचं का मुलाचं? त्यांनी सांगितलं, हो महाराज आमचा पोटचा गोळा आहे तो, त्याचा माणूस आम्ही खाणार. त्यांनी सांगितलं नसलं जमत तर मी चाललोय. शेवटी नाविला झाला, तोही बसला. तिलाही बसवलंय, नाही तर म्हटलं मी चाललो. त्यांची एकच इच्छा होती की विनमुख जाऊ द्यायचं नाही. बसले दोघं. आणि त्यावेळेला सांगितलं, दुसरा मुलगा आहे मुलगी काही नाही का तुम्हाला? दुसरा एखादा मुलगा मुलगी आहे का? त्यांनी सांगितलं नाही हो महाराज, एवढाच होता. म्हणजे आता तुम्ही निपुत्रिकेत का? हो, मग मी निपुत्रिकाच्या घरचं अन्न खा. काय केलं पाहिजे हो? काय केलं पाहिजे? पण त्यावेळेला ती भगवंताची लीला आहे. हाक मारली त्याला की विचार केला, एवढा पोटचा गोळा मारलाय त्याला, त्याचं शिजवलंय, तरी हा संन्यासी चाललाय पुढं. हाक मारली चिल्या. त्यावेळेला तो धावतच आला आणि मांडीला मांडू देऊन बसला. कोणाच्या? त्या साधूच्या. जनाबाई म्हणते, सांग ना देवा, हाच न्याय आहे का तुझ्याकडं? हाच न्याय आहे का? म्हणून मी म्हणते, खरा न्याय तुझ्या दरबारामध्ये. तू कसा न्याय निवाडतो? धुंद झाला तुझा दरबार. तुझ्या दरबारामध्ये देवा खरा न्याय राहिला नाही. तू अन्यायाने कसा वागतो सांगू तुला. उदाहरण क्रमांक शेवटचं उदाहरण ना, 14. कोणाचं दिलं इथं? सखा मनाविषयी त्याचे मासनी स्वतःचा सखा म्हणतो, नात्याने मेहुणा म्हणतोय. सखा सख्यपणे अर्जुन नरनारायण. कोण आहे अर्जुनाचा? भगवंताचा सखा कोण? अर्जुन आहे. पण त्याचं बळ तूच घालिवलं. सखा मनविषयी त्याचे नाशी बळ. हा, युद्धापासून पदच्युत झाला, रथावरून खाली उडी मारली. भगवान युद्धही नको आणि ते राज्यही नको. बरं, अर्जुनासारखा क्षत्रिय कुणी आहे का? धनुर्धारी कुणी आहे का? अर्जुनासारखा धनुर्धारी दुसरा नाही बुवा. आणि तो अर्जुन धर्मयुद्धापासून भेटतोय, रथावरून खाली उडी मारतोय, म्हणतोय मला ते युद्धही राज्यही. हे कुणी केलं? कारण अर्जुनाच्या रथावर सारथ्य पण करतोय कोण? ध्वजस्तंभावरी वानरू झोपा मूर्तिमंत शंकरू सारथी शरंगरू. अर्जुनेसी पायकू पाठीशी ढाकीला आपण पुढा राहिला. अर्जुनाच्या रथावर सारथ्य पण भगवान करतात. पण भगवंताची जी इच्छा होती ना, कारण ज्या वेळेला युद्धाची तयारी झाली त्याच वेळेला भगवान
रथ चालवायला कोण आहे? मग त्याने तर नीट चांगल्या रस्त्याने घेतलं पाहिजे ना. हा, माग बसणाराचा काय दोष आहे? मग रथ नेला युद्धभूमीवर, आणि तोच रथ जिथं भीष्माचार्य, जिथं द्रोणाचार्य, जिथं कृपाचार्य त्यांच्या समोर मी उभा केला आणि सांगितलं कर आता युद्धाला. हा, देवाला माहित होतं ना इथं नेल्यावर तू युद्ध करणार. आता तोच रथ जर दुर्योधनाच्या समोर नेऊन उभा केला असता तर त्याने उडी टाकली असती का रथावरून? युद्ध नको म्हणला असता का? कारण आयुष्यभर त्रास दिला होता कुणी? अहो, लगेच सुरुवात केली असती, रणसिंग सुद्धा खोकून दिलं असतं, लगेच भिडलं असतं ते आणि काटा काढला असतं तिथं सगळ्याचा. पण तिथं नाही रथ नेला, रथ तिथं नेला पुढं. तिथं भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य तिथं गेल्यानंतर आणि अर्जुनाला सांगितलं कर आता सुरुवात. कशाला? आता त्यांनी समोर पाहिलं तर पितामह भीष्माचार्य दिसले. अर्जुन म्हणतोय भगवान ज्यांनी आमच्या कुलाची वृद्धी केली, जे आमच्या कुलाचे कुलरक्षके कोण? पितामह भीष्माचार्य. आता त्यांना मारू का या युद्धात? भगवान म्हटले मार. अधर्माच्या बाजूला उभा आहेत ते. पितामह जरी असतील अधर्माच्या बाजूला उभा आहेत, मार, तुला पाप लागणार नाही. अर्जुन म्हणतो माझ्याच्याने ते शक्य होणार नाही. का? आमच्या कुलाची वृद्धी त्यांनी केली, त्यांना मारू शकत. ठीक आहे, कृपाचार्य दिसले, त्यांनाही मी मारणार नाही. ठीक आहे, मार, तुला पाप लागणार. ते अनेक बाजूने समजून सांगितलं अर्जुनाला भगवंतांनी. अरे याच्या संबंधाने विचार केला तर ते नासकई पुचकई शरीर जाणारे, आणि आत्म्याच्या दृष्टीने विचार केला तर न जायते म्रियते वा कदाचित नैन छंदंती शस्त्राणी नैनंद हती पावता न चैनं क्लेदता पुनः सुशंती मारुता. आत्मा जळत नाही, भिजत नाही, कुजत नाही, वाळत नाही, सुकत नाही, मरत नाही, जळत नाही, काय होत नाही. आणि देहाच्या संबंधाने विचार केला तर हे पंचमहाभूताचे शरीर आहे. कुठल्या तरी एका नाशापैकी त्याचा नाश होतो. स्वभाव नाश, परता नाश, आश्रय नाश, कोणत्या तरी नाशाने शरीराचा नाश होणार आहे. त्याच्यामुळे तुला पाप लागणार. क्षत्रियाचा धर्मयुद्ध करणं कर. नाही म्हटलं नको. बरं ठीक आहे, समोरच होते पुन्हा कोण? समोर पुन्हा दिसले द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य. भगवंतानी सांगितलं मार आता यांना. आता अर्जुन म्हणतोय भगवान ज्यांनी मला शिकवली काय? धनुर्विद्या कुणी शिकवली? हा पार्थ द्रोणाचा केला, जेने धनुर्वेद मदती धरा. ज्यांनी मला भगवान धनुर्विद्या शिकवली, आता त्यांच्यावर बाण धरू का? भगवान म्हटले मार. अधर्माच्या बाजूला उभा आहे. तुझे गुरु जरी असतील, तुला धनुर्विद्या शिकवली असली तरी पण बाजूला उभा आहे, त्या धर्माच्या बाजूला उभा आहे. मार, तुला पाप लागणार नाही. त्यावेळेला अर्जुन म्हणतो अहो ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली हा पार्थ द्रोणाचा केला, जेने धनुर्वेद मदती धरा. आता त्याच द्रोणाचार्यावर बाण घालायला माझे भस्मासुराची अवलाद नाही. त्याची गोबी घातली ज्ञानोबारांनी. उत्तर अर्ध आहे ना. सुरुवात काय आहे? शबाज बहादर. जेथेच कृपा लाही देवरू, तेथेच मने मी व्यभिचारू. तरी काय भस्मासुरू, अर्जुन म्हणे विठ्ठला. तेथेच कृपा लाही देवरू, तेथेच म्हणे मी व्यभिचारू. तरी काय भस्मासुरू, अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणतो भगवान ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली आता त्यांच्यावरच बाण धरायला माझी काही भस्मासुराची अवलाद नाही. ते माझे ज्यांनी शक्य होणार. रथावरून खाली उडी टाकली. युद्धही नको आणि राज्यही. अहो समोर जे सगळे आपतेष्ट आहेत, नातेवाईक आहेत, त्यापेक्षा ते राज्यच आणि युद्धही नको. अर्थात मग त्याला मोह झाला ना कुणाचा? नातेवाईकाचा, आपतेष्टांचा, स्वजनांचा.
मोह झाला आणि त्याचा मोह घालवण्याकरता मग सांगितलं शास्त्र. कोणतं? गीताशास्त्र सांगितलं. त्याचा मोह घालवण्याकरता गीताशास्त्र सांगितलं. 18व्या अध्यायात शेवटात तो तयार झाला. कशाला? युद्धाला. जवळजवळ त्याचा सगळा गेला. काय? मोह. आणि ज्या वेळेला पूर्ण तयार झाला तो कशाला? युद्धाला. मग भगवंतानी त्यावेळेला त्याला आलिंगन दिलं. पण कधी? पूर्ण ब्रह्म झाला पार्थू, पुढील साधावया कार्यार्थू. आता ज्या वेळेला तयार झाला त्यावेळेला त्याला आलिंगन दिलं. कुणी? हे पुढं घडलं. पण रथावरून खाली उडी मारायला हे कुणी लावली? मोह कुणी निर्माण केला? आणि स्वतःला ते काय म्हणायचं? तू माझा, हा, तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचंच ऐकत. तू म्हणशील तीच. हा, जनाबाई म्हणते हेच केलं का तू? आयुष्यभर तो सखा म्हणून जवळ घेतला. सखा म्हणविषयी त्याचे नाशे बळ, त्याचं बळ तूच घालवलं ना. म्हणून म्हणते तुझ्या दरबारात खरा न्याय धुंद झाला. तुझा दरबार धुंद झाला. तुझा दरबार पांडुरंगा, तुझ्या दरबारामध्ये खरा न्याय राहिला नाही. तू कसा अन्यायाने वागतो सांगू? आता नाही पुढे सांगायचं आहे. उदाहरण आहे किती? हा, जणी म्हणे मी जाणे तुझा खेळ. हा, मी 4 युगातला तुझा खेळ पाहत आले रे. तुझ्या दरबारामध्ये खरा न्याय राहिला एवढं वर्णन केलं. कोणासमोर? हा, किती दिवस? तिने एकच दिवस केलं, पण मी 3दा सांगितलं. मला ते सांगायचे पण सांगितले. सगळी उदाहरणं सांगितले. भगवान काहीच नाही बुवा. तिचं पुढं चाललंय. ज्याचा काही गुन्हा असतो ते गप्पच बसतं ना. ज्याचा गुन्हा असतो ते कसं बसतं? भगवान काहीच बोलत नाही. तिला काय भगवंताबद्दल बोलायचं होतं तेवढं बोलली आपण. आणि मग मारेकऱ्याने सांगितलं बस झालं का आता तुझं बोलून? जनाबाईने सांगितलं झालं. घवून त्याला डोळे भरून पाहिला आणि जनाबाईने सांगितलं चला आता पुढं चला. तर तिकडं जे थांबले होते ना सोळापाशी ते चुकून पळत आले. काय म्हटलं आता जायची आवश्यकता राहिली का बरं? म्हटले त्या पूर्ण सुळाचं होऊन गेलं. काय सुळच राहिला? मग ते तिथंच थांबले. पुन्हा जनाबाई देवाकडे तोंड करून पाहू लागली. तर भगवान थोडं स्मित हसत होते. आणि त्यावेळेला मारेकऱ्यांच्याही लक्षात आलं की जिथं विस्फोट उंचीचा सूळ चंद्रभागेच्या तीरावर रोवला होता, अरे त्या सुळाचंच पाणी होऊन गेलं. म्हणजे हे सहज झालं. त्यावेळेला जनाबाईचा अधिकार सर्व पुजाऱ्याला, पंढरीतल्या लोकांना त्यावेळेला जनाबाईचा कळाला. काय? दोरखंड सोडून घेतले सर्वांनी, जनाबाईचं घेतलं. आणि जनाबाईला त्याही वेळेला पुन्हा दुःख असं झालं. जनाबाई म्हणते पांडुरंगा, अरे कशातनं केलं तू? तिलाही माहिती जनाबाईला हे सुळाचं पाणी सहज झालेलं यानेच केलंय. उभा जरी विटेवर असला तर किमिया त्याचीच आहे. आणि तिथून पुढे जी जनाबाईंनी पांडुरंगाच्या समोर तिकडं सुळाचं पाणी झालं. पंढरीतल्या लोकांना प्रचिती आली. कोणाच्या अधिकाराची? जनाबाईच्या अधिकाराची. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने नामदेवरायला समाधान वाटलं की जी आपल्या घरामध्ये दासी काम करते त्या जनाबाईचाही अधिकार सामान्य नाही. त्यावेळेला तिची संत मालिकेमध्ये सर्वात उच्च म्हणून गणना झाली. कोणाची? आणि त्या प्रसंगी जे जनाबाईने अभंग उच्चारले कोणाकरता? पांडुरंगा, खरंच तू दिनाचा नाथ रे, खरंच तू सखा आहे, आम्ही सगळे तुझे. कोण? विठू माझा ले मोर बाळा, विठू माझा ले
हा अभंग सुद्धा त्याच वेळेला उच्चारलेला आहे. कोणता? भगवंताचं वर्णन केलं. विठू माझा संगे गोपाळांचा मेळा, पुढे पुष्कळ वर्णन केलं. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढं पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई. सर्व संतांचं वर्णन केलं आणि आपण ती प्रतिमाही पाहिली असेल. विठू माझा, कुणी खांद्यावरी, कुणी बोटाला धरलंय, कुणी पुढं, कुणी माग चालतंय. बंका कळीवरी, नामा करंगळी, हत्या प्रसंगी उच्चारलेला जनाबाईने अभंग आहे. अर्थात त्यावेळेला भगवंतालाही एवढं जनाबाई बोलली. किती? 2-3 दिवस गेलं ना ते सांगा. एवढी बोलली जनाबाई, पण भगवंताला त्याचं काही वाटलं नाही, समाधानच वाटलं. अर्थात जो खरा भक्त असतो ना, तो देवाला काही बोलला तर भगवान त्याचं घेतो. कशात? भृगुऋषीने मारली ना, अजूनही विष्णूची जर मूर्ती पाहिली, विष्णूची प्रतिमा पाहिली, तरी तिथं अजून चिन्ह आहे. कशाचं? नाही तयाचा शिन, धरले लाथेचे, सुख धरिले लाथेचे, त्याचा शिन वाटला नाही. जनाबाईने शिव्या दिल्या तरी त्याचे अभंग तयार झाले, त्याच्या शिवेचे अभंग झाले. आता आपल्या अभंग म्हणजे शिव्या, बरोबर. जनाबाईने शिव्या दिल्या का नाही देवाला? पण ज्या शिव्या दिल्या देवाला त्या सुद्धा याच अभंगाच्या अगोदर दिलेले. बरोबर. ते आज वेळ नव्हता त्याच्यामुळे ती पहिलं सांगून घेतो मी शिव्या मागच्या कीर्तनात. त्या ज्या शिव्या दिल्या होत्या त्याचा सुद्धा अभंग तयार झाला गात्या. विठ्या विठ्या मूळ माईच्या कारट्या, तुझं गेलं मड, तुला पाहुनी काळ रड, तुझी रांड रंडकी झाली, अक्षयी सुडा सावित्री ल्याली, उभी राहुनी अंगणी शिव्या देती दासी जली. शिव्या, पण त्या शिव्याचाही काय झाला? आणि तो गाथ्यात वेद मान्य झाला, पुराण मान्य झाला, शास्त्र मान्य. बघा, साधूच्या भगवत भक्ताच्या शिव्यात सुद्धा एवढी काय? हा, आपल्या मग जनाबाई देवाच्या समोर उभा राहून जनाबाईंनी हा अभंग उच्चारला. त्याचाच परिणाम म्हणजे काही कधी कधी भाऊ असं होतं, एकच चरण सोडलं काही ऐकणारे लोक म्हणजे काय खऱ्या भजन करणाऱ्याचं सुद्धा देवातून काही त्यापेक्षा आपण ह्याच्यात न आलेलंच असं होतं. पण पूर्ण अभंग झाल्यानंतर आता तुमच्या लक्षात आलं ना, जनाबाईवर आता अन्याय झाला. अरे मावशी, जनाबाईवर अन्याय झाला का? याचा परिणाम त्या सुळाचं झालं काय? सुळच शिल्लक राहिला नाही. जनाबाईला सुळाव जाण्याची भगवंतानी वेळ येऊ दिली. हा, पण परीक्षा असते. परीक्षा कस सोन्यालाच लावतात. कस कशाला आहे? सोन्याला. लोखंडाला काय? किलो 2 किलो इकडे, किलो 2 किलो तिकडे, काटा कसाही कसा कस खाली झाला तरी काही. तसं सोन्याला जमत एकदम तुलून मुलून आहे. हा, त्याला कस लावतात. लोखंडाला कस. हा, तसं आहे टाकायला काय? आला वारीला तरी वाहवा, नाही आला तरी हा, वरंगणी दिली तरी वाहवा, न दिली तरी, सत्यात सहभागी झाला तरी वाहवा, विरोध केला तरी असं. लोखंडाला काही. हा, पण सोनं म्हटलं की त्याला कसे खरा भक्त आहे. अर्थात तो घ्यायचा म्हणजे त्याला तुलून मुलूनच घ्यावा लागेल ना.
त्या कसाला उतरलेली संत आहेत भगवत भक्त आहेत महात्मे आहेत. आणि त्याच योग्यतेची त्याच अधिकाराची श्री संत जनाबाई अर्थात तिला खरा न्याय देवाजवळच ढोपार घुमाई. दोन चरणाचा थोडक्यात तोटक तो कथाभाग मी आपल्या समोर ठेवला. आता पहिलं 2 वर्ष ते एक चरण म्हटल्यामुळे ते पूर्ण व्यवस्थित. पण आता तुम्ही म्हणता याही वर्षी पुन्हा एकच सोडलं तर हे कशाला पुन्हा गाणं ठेवतोय माझं असं होऊ नये म्हणून म्हणलं की आज शॉर्टकट आज काही पुन्हा कुठं ठेवायचं नाही. पुन्हा सरपंचाने म्हणलं नाही पाहिजे फोनवर ते आपलं राहिलेलं बरं का असं आहे. म्हणून त्याचा विचार मी आपल्या समोर ठेवला. 3 वर्षात तो तुमच्या समोर मी माझ्या अल्पमतीने मांडलेला तो अभंग आहे. अर्थात तोच थोरा मोठ्याचं केलेलं श्रवण तेच तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते मायबाप संताचं आहे. उपस्थित सर्व महाराज मंडळी गुणजन गायक वादक आपण थोरा मोठ्याचं श्रवण करणारे सुज्ञ श्रोते सर्वांच्या उपस्थिती झालेली सेवा भगवंताच्या मारुत्रयाच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर